मुंबईमध्ये एअर रेडचा सायरन वाजवलेला आहे। दादरच्या डिसिल्वा शाळेमध्ये मॉक ड्रिल सुरू आहे। हल्ल्याचा सायरन वाजवून इशारा देण्यात आलेला आहे। देशभरात उद्या मॉक ड्रिल होणार आहे, ब्लॅकआउट होणार आहे। मात्र आज आपण बघतोय मुंबईमध्ये एअर रेडचा सायरन वाजलेला आहे। मुंबईच्या दादरमध्ये हे मॉक ड्रिल घेण्यात आलेलं आहे। साम टीव्हीची ही एक्सक्लुसिव्ह दृश्य तर आपण पाहतोय कशा प्रकारे मॉक ड्रिल होत आहे। दादरमध्ये मॉक ड्रिल केलं जात आहे। जर तुम्हाला अशा प्रकारचा सायरनचा आवाज आला तर तुम्ही लगेचच सावध व्हायचंय, कारण हा एक इशारा असतो आणि या संदर्भातलंच हे मॉक ड्रिल सध्या केलं जात आहे। या संदर्भात आढावा आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांनी घेतला, आपण बघूया। हा सायरनचा आवाज जो आपण ऐकतोय तो इतर कुठच्याही देशातला नसून तो मुंबईमधला आहे। मुंबईमध्ये खास करून दादर परिसरामध्ये डिसिल्वा हायस्कूलमध्ये हा सायरन सकाळी 9 वाजता वाजवण्यात आला आणि अशाच पद्धतीचा सायरन मुंबईतील अनेक ठिकाणी देखील 9 वाजता वाजवण्यात आलेला आहे। त्याचं वैशिष्ट्य म्हणजे मॉक ड्रिल जे 7 मे रोजी करण्यात येणार आहे त्याच्या आधीची ही पूर्वतयारी आपण म्हणू शकतो। एकूण जर बघितलं तर इंडिया पाकिस्तान युद्धासंदर्भातले हे ढग जे आहेत ते गडद झालेले आहेत आणि कधीही युद्ध होऊ शकतं अशी परिस्थिती जी आहे ती निर्माण झालेली आहे। कारण केंद्रीय स्तरावर तशा हालचाली वेगवान पद्धतीने सुरू झालेल्या बघायला मिळतात आणि बैठकांवर बैठकांचं सत्र सुरू झालेलं आहे। मात्र याच्यामध्ये प्रत्येकाने अलर्ट राहावं आणि नुकसान मोठ्या प्रमाणात होऊ नये यासाठी प्रत्येक राज्यानं प्रत्येक शहरानं कशा पद्धतीने काळजी घ्यायला अपेक्षित आहे या संदर्भात खरं तर ही मॉक ड्रिल केली जाणार आहे। 7 मे रोजी ही मॉक ड्रिल महत्त्वाच्या शहरांमध्ये केली जाणार आहे। त्यात प्रामुख्यानं मुंबईचं नाव आहे, कारण मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे। मुंबईमध्ये जवळपास 200 ते 250 सायरन जे आहेत ते तैनात आहेत। मात्र 1960 साली बसवण्यात आलेले हे सायरन योग्य पद्धतीने वाजतायत की नाही या संदर्भातली खरं तर आज पाहणी करण्यात आली असल्याची माहिती मिळते। त्यासाठी ज्या ठिकाणी हे सायरन बसवण्यात आलेले आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हे सायरन जे आहेत ते 9 वाजल्याच्या सुमारास वाजवण्यात आले आणि अनेक ठिकाणी ही चाचणी देखील करण्यात आली असल्याची माहिती मिळते। हे सायरन 1962च्या भारत चीन युद्धामध्ये आणि 1965च्या इंडिया पाकिस्तान युद्धामध्ये देखील वाजवण्यात आले होते। खास करून 1971 साली झालेल्या युद्धामध्ये ब्लॅकआउटसाठी याचा मोठा वापर करण्यात आलेला होता, कारण ब्लॅकआउटमुळे निश्चितच अनेक जीव मोठ्या प्रमाणात वाचले असल्याचा दावा देखील करण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे अशी परिस्थिती जी आहे, युद्धजन्य परिस्थिती जी आहे ती सध्या भारतामध्ये बघायला मिळत आहे। भारत पाकिस्तान हे सीमारेषेवर मोठा तणाव वाढलेला आहे आणि अनेक खरं तर सुरक्षा यंत्रणांसोबत केंद्रीय सरकारची जी आहे ती बैठक देखील झालेली आहे। मात्र याच्यातून तोडगा जो आहे तो कुठल्याही परिस्थितीमध्ये निघत नाही आणि म्हणूनच अशा संदर्भातले सायरन जे आहेत ते योग्य पद्धतीने वाजतायत की नाही किंवा केंद्रीय यंत्रणांशी सगळे सायरन कशा पद्धतीनं एकत्र करता येतील या सर्व गोष्टींसंदर्भात आज महत्त्वाची बैठक बोलावण्यात आलेली आहे आणि या बैठकीमध्ये देखील याच गोष्टी संदर्भात आढावा घेतला जाणार आहे। एकूण जर युद्ध परिस्थिती झाली तर कुठली काळजी घेणं अपेक्षित आहे या संदर्भात देखील या बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती मिळते आहे। याच्यामध्ये जर आपल्याजवळ टनेल असेल किंवा बंकर्स जर बांधले असतील तर निश्चितच याचा फायदा मोठ्या प्रमाणात होऊ शकतो। अनेक जीव त्यामुळे वाचू शकतात अशी खरं तर स्थिती ही रशिया आणि युक्रेनच्या युद्धामध्ये देखील बघायला मिळाली होती आणि त्या ठिकाणी बंकर्स आणि टनेलचा वापर देखील मोठ्या प्रमाणात करण्यात आला होता। त्याचप्रमाणे सायरनच्या मदतीने देखील अनेक जीव वाचवण्यात आले असल्याची माहिती मिळते। त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींना महत्त्वपूर्ण गोष्टींनी अधोरेखित करून कशा पद्धतीनं आपल्या भारत पाकिस्तान युद्धाच्या अगोदर काळजी घेता येईल या सर्व गोष्टींची शक्यता सध्याची आहे ती पाहण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे। जिल्हाधिकाऱ्यांची एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे आणि या बैठकीमध्ये देखील अनेक महत्त्वाच्या बाबींवर चर्चा होणार असल्याची माहिती देखील मिळते आणि एकूणच भारत पाकिस्तानमध्ये जे तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे यासाठी कशा पद्धतीनं